मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। 3000 शिवसैनिकांसह शक्ती प्रदर्शन करत अनिल परब अर्ज दाखल करणार। चिपळूणमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीची पदवीधर निवडणूक आढावा बैठकीला महायुतीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। धाराशिवमध्ये निकालाआधीच ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर झळकले। जागजी गावातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावून मिठाई वाटत आनंद साजरा केला। निकालाआधीच यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुखांच्या विजयाचे बॅनर झळकले। पुसदमध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी संजय देशमुख यांच्या विजयाचे बॅनर्स लावले। 4 जूनला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी नागरिकांनी केंद्राबाहेर गर्दी करू नये। निकालाची फेरीनिहाय माहिती घरबसता घेता यावी यासाठी प्रशासनाने विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केल्याची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी साईबाबा आणि भद्रा मारुतीचे दर्शन घेतलं, तर नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे तिरुपती बालाजीच्या चरणी लीन। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज। पालघरमध्ये मतमोजणीसाठी 19 फेऱ्या होणार। सर्वात जास्त बूथ बोईसर विधानसभेत असल्यानं या विधानसभेत 29 राऊंड होणार, जिल्हा प्रशासनाची माहिती। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू। बीड पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेसह मतमोजणी केंद्राचा आढावा घेतला। हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीच्या मतमोजणी प्रतिनिधींची आढावा बैठक। मतमोजणी दरम्यान काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत प्रतिनिधींना सूचना। महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांचीही बैठकीला उपस्थिती। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी 43 दिवस का लागले? प्रशासनाला जाब विचारणार, ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात ठाकरे पवार सहानुभूतीची लाट निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचं दिसतंय। अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया, तर शिवसेनेचे उमेदवार उशिरा घोषित केल्यानं फटका बसला असावा, खोतकर यांचा अंदाज। एक्झिट पोल आपल्या बाजूने आले नाही म्हणून त्याला फ्रॉड ठरवायचं, नितेश राणेंचा संजय राऊतांना प्रत्युत्तर। महायुतीला राज्यात 35 ते 37 जागा मिळतील, शिंदे गटाच्या संजय रायमुलकर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, तर फोडाफोडीचा महायुतीला काहीसा फटका बसेल असंही वक्तव्य। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून लाखांच्या फरकाने निवडून येऊ, भारती पवार यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला, तर देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार हा आमचा विश्वास कायम होता आणि आहे, अशी ही प्रतिक्रिया। जास्त जणांना सोबत घेतल्यानं महायुतीत गोंधळ, बच्चू कडूंची प्रतिक्रिया, तर एक्झिट पोलवर फार विश्वास ठेवत नाही, 2 दिवसात निकाल लागेल तेव्हा सगळं स्पष्ट होईल, असंही वक्तव्य। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थोडा फटका बसू शकतो, मात्र बुलढाण्यात महायुतीलाच यश मिळेल, शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। विकासाच्या नावानं महायुतीनं ही निवडणूक लढली, त्यामुळे महायुतीला देशात आणि राज्यात चांगलं यश मिळेल। वर्धा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। मोदीच तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार, एक्झिट पोलनुसारही 400च्या जवळचा आकडा दिसतोय। शिंदे गटाच्या सगळ्या 9 जागा निवडून येतील। राज्यामध्ये 35 पेक्षा अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळाला, त्यामुळे महाविकास आघाडीच्या 30हून अधिक जागा निवडून येतील। रावेरमध्येही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाच विजय होईल, रोहिणी खडसेंची एक्झिट पोलनंतर प्रतिक्रिया। भाजप सरकार विरोधात असलेली नाराजी लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसेल, अमर काळेंची प्रतिक्रिया, तर एक्झिट पोल काहीही असू दे आपण विजयाबद्दल आश्वस्त असल्याचीही अमर काळेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे एनडीएमध्ये येत असतील तर त्यांना गर्व से कहो हिंदू है असं बोलावं लागेल, संजय शिरसाट यांचं वक्तव्य, तर विरोध करायचा की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील, अशी ही प्रतिक्रिया। हा एक्झिट पोल नाही तर मोदी मीडिया फॅन्टसी पोल, राहुल गांधींची एक्झिट पोल्सवर टीका, तर इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील, राहुल गांधींनी विश्वास व्यक्त केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।